नमस्कार महिला भगिनींनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या ICDS अंगणवाडी मुख्य सेविका भरतीचा जो काही पेपर झालेला आहे, तर आजच्या पेपरामध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 2, बाळशास्त्री जांभेकर। तर बाळशास्त्री जांभेकर यांना पहा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाते। तर मराठी वृत्तपत्र पहिले कोणते होते? तर ते दर्पण। कोणतं आहे? मराठीतील पहिले वृत्तपत्र हे दर्पण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षरता जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सिंधुदुर्ग। तर महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षरता जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे। प्रश्न क्रमांक 3, गोदावरी नदी ही कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बंगालचा उपसागर। तर गोदावरी ही नदी पहा बंगालचा उपसागर या समुद्राला जाऊन मिळणारी ती नदी आहे। प्रश्न क्रमांक 4, ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधित कलम खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 40। तर ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधित कलम कोणतं आहे? तर ते कलम 40 हे आहे। प्रश्न क्रमांक 5, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस खालीलपैकी कोण जबाबदार होते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर हे पहा न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस जबाबदार होते। प्रश्न क्रमांक 6, 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा केरळ। तर 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे भारतातील पहिले राज्य हे केरळ हे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7, डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विठ्ठल रामजी शिंदे यांनी पहा डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, महिला सक्षमीकरण धोरणे कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 2001 या वर्षी पहा महिला सक्षमीकरण हे धोरण स्वीकारण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 9, मका या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संभाजीनगर औरंगाबाद। तर मका या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेणारा जिल्हा कोणता आहे? तर तो संभाजीनगर हा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना वयाची डॅश वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही। तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 65 वर्ष। तर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना पहा वयाची 65 वर्षे किती 65 वर्षे पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही। प्रश्न क्रमांक 11, पोषण अभियानात जनजागृती कशाद्वारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा घरगुती भेटी, आरोग्य शिबिरे आणि सामाजिक माध्यमे या तिन्ही घटकांपासून पोषण अभियानात जनजागृती केली जाते। प्रश्न क्रमांक 12, धोंडो केशव कर्वी यांचे कार्य डॅश येथे विस्तारलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंगणे। तर धोंडो केशव कर्वी यांचे कार्य पहा हिंगणे येथे विस्तारलेलं आहे। प्रश्न क्रमांक 13, अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बालक आणि माता यांना पूरक पोषण वितरण करणे हे पहा अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य आहे। प्रश्न क्रमांक 14, ICDS योजनेत पूरक पोषण कशासाठी दिले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 शारीरिक पोषण सुधारणा। तर ICDS योजनेमध्ये पहा पूरक पोषण हे शारीरिक पोषण सुधारणा यासाठी दिले जाते। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी मणिभवन संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई।
तर पहा मुंबई या ठिकाणी मणिभवन संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 16, लेक लाडकी या योजनेचा मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, मुलींना शिक्षणात चालना देणे आणि तिसरा आहे पहा मुलींचा मृत्यूदर कमी करणे. हे लेक लाडकी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 17, गर्भवती स्त्रियाला दिवसाला डॅश ग्रॅम लोहाची गरज असते? तर ऑप्शन क्रमांक 1 35. तर पहा गर्भवती स्त्रियाला दिवसाला 35 ग्रॅम लोहाची गरज असते. प्रश्न क्रमांक 18, पोषण अभियानाचा एक प्रमुख उपक्रम कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. पहा बालविकास कार्यक्रम, दुसरा आहे किशोरवयीन मुलांसाठी पोषण कार्यक्रम आणि तिसरा आहे पहा महिला सक्षमीकरण. हे पोषण अभियानाचा एक प्रमुख उपक्रम आहे. प्रश्न क्रमांक 19, भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1954 या वर्षी पहा भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20, पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे मिशन इंद्रधनुष्य. याचा उद्देश काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मिशन इंद्रधनुष्य याचा उद्देश काय आहे? तर ते मुलांना लसीकरण करणे हा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 21, मुंबईचा शिल्पकार म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नाना शंकर शेट्टी यांना मुंबईचा शिल्पकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22, पोषण अभियानाच्या यशासाठी कोणता उपक्रम महत्त्वाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पोषण अभियानाच्या यशासाठी पहा आहारासंबंधित माहितीचे प्रसारण हा उपक्रम महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 23, बालविवाह प्रतिबंध कायदा कधी लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 2007 या वर्षी पहा बालविवाह प्रतिबंध कायदा हा लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 24, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र हे कुठे स्थापन झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. तर मुंबई या ठिकाणी पहा भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र हे स्थापन झालेले होते. प्रश्न क्रमांक 25, कोणत्या संस्थेची स्थापना ही मुंबईमध्ये झालेली नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रमेळा. तर मित्रमेळा या संस्थेची स्थापना पहा मुंबईमध्ये झालेली नाही. प्रश्न क्रमांक 26, नुकत्याच पार पडलेल्या ICC पुरुष T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024मध्ये किती संघांनी सहभाग घेतलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 20. तर पहा ICC पुरुष T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024मध्ये एकूण 20 संघांनी सहभाग घेतलेला होता. प्रश्न क्रमांक 27, नाशिक जिल्ह्यात डॅश या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 निफाड. तर पहा नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 720. तर आपल्या महाराष्ट्र राज्याला पहा एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 29, वर्ड प्रोसेसिंगकरिता खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. पहा पहिला आहे पेजमेकर, दुसरा आहे वर्ड स्टार आणि तिसरा आहे MS वर्ड. हे सॉफ्टवेअर पहा वर्ड प्रोसेसिंगकरिता वापरतात. प्रश्न क्रमांक 30, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करणाम मल्लेश्वरी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा वेट लिफ्टिंग. तर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करणाम मल्लेश्वरी, नाव काय आहे? करणाम मल्लेश्वरी ही खेळाडू पहा वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 31, डॅशची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.
तर ऑप्शन क्रमांक 1 पहा राष्ट्रपती. तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल हा पहा आपल्या पदावर राहू शकतात. प्रश्न क्रमांक 32 महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पुस्तकाचे. तर महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पहा पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 34 भारतातील पहिली मोनोरेल कुठे सुरू झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा भारतातील मुंबई. कुठे? भारतातील मुंबई या ठिकाणी पहिली मोनोरेल सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 35 चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण होती. तर ऑप्शन क्रमांक 2 नील आर्मस्ट्रॉंग. तर चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती ही पहा नील आर्मस्ट्रॉंग होती. तर यांनी केव्हा चंद्रावर पाऊल ठेवलेलं आहे तर ते 20 जुलै रोजी सन 1969. 20 जुलै सन 1969 या दिवशी नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवलेले होते. प्रश्न क्रमांक 36 रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 4था. तर रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगामध्ये 4था क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 37 मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन. तर मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते आहे तर ते ऑक्सिजन आहे. प्रश्न क्रमांक 38 सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. तर सोयाबीनमध्ये एकूण 40% प्रथिने असतात. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणता आजार हा जीवाणूजन्य रोग नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 डेंग्यू. तर पहा डेंग्यू हा आजार जीवाणूजन्य रोग नाही. प्रश्न क्रमांक 40 रॅमचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. तर पहा रॅमचा फुल फॉर्म हा रँडम ॲक्सेस मेमरी असा होतो.